सर्वांना ख्रिस्ता सलाम. आता थोडा आज आपण ख्रिस्ताचा मंदिरातील समर्पणाचा दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 40 दिवसानंतर येशू ख्रिस्ताची आई मरिया व त्याचे वडील योसेफ हे मंदिरामध्ये घेऊन जातात, त्याचं समर्पण करण्याकरिता. आणि आजचा तो दिवस आम्ही आज पाळतो आहोत 25 तारखेनंतर. आज बरोबर 40 दिवस आणि तो दिवस पाळत असताना आजच्या करता मननाकरता मराठी याचा 3रा अध्याय वचन 1 ते 4 जुन्या काळातील आपण सर्वांनी ऐकलेला आहे. त्याचप्रमाणे पत्र जे वाचलं रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 1 ते 2 व दूत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय वचन 22 ते 40. आपला जो ग्रुप आहे सेंट थॉमस चर्चचा, त्या ग्रुपवर हे सर्व टाकलं. किती लोकांनी बघितलं मला माहित नाही. बघितलं किती लोकांनी बघितलं हा ग्रुप याला बाकीच्या आपण सगळं ग्रुपवर नाही आहे का. उद्देश एवढा होता की तुम्ही चर्चला येताना तयारी करून या. जसं एखाद्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी, एखाद्या मंत्र्याला भेटण्यासाठी, जगीत एखाद्या नेत्याला आपण भेटण्यासाठी कसं तयारी करतो ना, त्याच्याशी काय बोलायचं, कशा पद्धतीने आपण त्याचा समोर प्रेझेंटेशन असेल, मोठा अधिकारी असतो आणि त्या या जगातल्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी आम्ही जय्यत तयारी करतो नाही का. काही लोक आशा समोर बसून आपले काही बळका बोलायचे त्याचं पाठांतर करतात. परंतु हा जगाचा अधिपती आमचा जिवंत देव, ज्याने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, ज्याने आमच्या नाकपुड्यात श्वास फुकलेला आहे, ज्याचा आत्मा आमच्याकडे आहे, अंश आमच्याकडे असतो, त्याला भेटण्याकरता आम्ही ज्यावेळेस त्या मंदिरात येतो आम्ही त्याला एक हलक्यात सहज. माझी इच्छा तीच आहे की तेच पवित्र, तीच तडफड आमच्या प्रत्येकाच्या अंतर्गत असावी. ज्यावेळेस आम्ही मंदिरात येतो, मंदिरामध्ये येतो, वेळेत यावं. जो वेळ ठरलेला आहे, एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने जर तुम्हाला 9चा टाइम दिला किंवा 9:30चा टाइम दिला, तुम्ही 12, 12:30 किंवा 11 वाजता जाल का? पंतप्रधानांनी तुम्हाला जर वेळ दिली की 9:30 वाजता मला येऊन भेटा, तुम्ही 10 वाजता जाल का? तुम्ही 9ला जाऊन बसा. असे काही पंतप्रधान आमच्या जिवंत देवाला तयार केले. या जगाचा तो अधिपती आहे आणि त्याला भेटण्याकरता आमची आतुरता कशी असते की त्याला किती महत्व आम्ही देतो हे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचे. मी सांगणार नाही, परंतु आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. माझा विषय तो नाही. मला फक्त हे सांगायचं की काल मी ग्रुपवर ते सर्व टाकलं, दरवेळी टाकलं ते वाचा. यायच्या पहिले ते शास्त्रपाठ घरी वाचा. पवित्र आत्मा तुमच्याशी काय बोलतो ते समजून घ्या. देवाचं वचन हे सजीव आहे, तो तुमच्याशी बोलतो. देव तुमच्याशी काय बोलतो, प्रत्येक अध्यायात प्रत्येक वचनातून परमेश्वर प्रत्येकाशी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असेल. तुमच्याशी तो काय बोलतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे या मंदिरात आल्यानंतर पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. कारण ज्यावेळेस तुम्ही मंदिरात प्रवेश करता त्यावेळेस या मंदिरामध्ये आमचा राजा, आमचा अधिपती, आमचा देव पवित्र आत्म्याच्या द्वारे या ठिकाणी उपस्थित आहे. तो आजही उपस्थित आहे आणि तो प्रत्येकाचा अंतःकरण चालवून पाहतो. म्हणून त्या देवाला मान आणि सन्मान प्राप्त करू. सर्वशक्तिमान परमेश्वर, तुझ्या नावाला मान महिमा देतो, तुझे उपकार स्तुती करतो प्रभू. आजचा हा सुंदरसा दिवस, समर्पणाचा दिवस परमेश्वरा, तू आमच्या अंतःकरणात, आमच्या जीवनात जोडलास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, आजच्या दिवशी तुझ्या वचनातून बोलण्याची तुम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभू माझ्या मुखात आपले शब्द काढ, माझा लोक बोले आणि तुझा गौरव तू या ठिकाणी. परमेश्वरा, तुझं रहस्य, तुझ्या वचनाचं रहस्य आज तुझ्या लोकांसमोर तू विहित कर. प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, प्रत्येकाच्या अंतःकरणात कार्य कर. बहुत पटीने प्रत्येकाने फळ द्यावं असा अनुग्रह तू प्रत्येकाला दे.
परमेश्वरा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर। येशूच्या नावात प्रार्थना केली, बंधुत्व आहे। जुन्या करारातून मलाकी याचा अध्याय आम्ही वाचलेला आहे। आज आम्ही ते 3 शास्त्रपाठ वाचलेले आहेत। ख्रिस्ताच्या मंदिरातील समर्पणाचा दिवस आपण पाळत आहोत आणि आजचा जो विषय आहे बाळ येशू खात्रीशीर तारणारा आहे हे प्रकट झाले। म्हणजे बाळ येशूद्वारे तारणाचे रहस्य हा आपला विषय आहे। बाळ येशू ख्रिस्त 2024 वर्षापूर्वी या जगात त्यांनी जन्म घेतला कुमारी मरियमेच्या द्वारे। येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला? आतापासून म्हणजे 25 तारखेच्या आगमन समयापासून तर आतापर्यंत आम्ही विविध पैलूवर आम्ही देवाच्या वचनातून या ठिकाणी अध्ययन केलेलं आहे। आज देखील बाळ येशूचं त्या मंदिरात समर्पण दिल आणि तो तारणारा आहे हे तो प्रकट करतो। या संदर्भातलं रहस्य यावर आज आपण मनन करणार आहोत। आम्ही मलाकीचं पुस्तक जे वाचलं त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर मलाकी हा देवाचा जो संदेश आहे तो जुन्या काळातला सर्वात शेवटचा संदेश व तो शेवटचं पुस्तक आहे आपल्या सर्वांना माहिती। आणि त्यामध्ये देवाचा निरोप्या म्हणजे योहान आणि येशू ख्रिस्त यांच्या येण्यासंदर्भात त्यांनी भविष्य केलेलं आहे। जे 3रा अध्यायामध्ये आम्ही पाहतो की माझ्याकडे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो। कोण कोण निरोप्या? कोण? आपण योहान आपण त्याच्या संदर्भात टप्प्याटप्प्याने विचार करण्यात आलेला आहे। पहिले सॉरी योहानाचे पहिला अध्याय याचा 7वं वचन जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल योहान 1:7 वाचन काय? तो साक्षी करता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा। तो साक्षी करता पहिल्याच्या अगोदरच्या वचनामध्ये आहे काय तो योहान होता नाही का? आम्ही त्या संदर्भात तो प्रकाश आम्हाला प्रकाशतो तरी आनंदाने वाचला नाही। देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला, त्याचे नाव योहान। तो साक्षी करता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा। हा जो योहान आहे ना हा जुना करार आणि नवीन करार याच्यातला दुवा। कारण या योहानाच्या संदर्भामध्ये मलाकीच्या पुस्तकामध्ये अनेक संदेशकारांनी देखील भविष्य केलं होतं की हा योहान येणार आहे, ज्याला एलिया म्हटलं आहे। जो एलिया होता, एलियाला परमेश्वराने त्याला मरणाचा अनुभव आला नाही, परमेश्वराने त्याला आदरतेने उचलून घेतलं, स्वर्गात घेतलं आणि तो एलिया पुन्हा येणार आहे त्याच्या संदर्भामध्ये संदेशकारांनी वारंवार भविष्यवाणी केली। येशू ख्रिस्ताचा मार्ग नीट करण्यासाठी किंवा येशू ख्रिस्ताचा मार्ग सिद्ध करण्यासाठी योहानाला पाठवण्यात येईल। अरण्यात तो प्रकट होईल। या संदर्भामध्ये योहानाच्या संदर्भामध्ये अनेक संदेशकारांनी पवित्र शास्त्रामध्ये भविष्य केलेलं आपल्याला आढळतं आणि ती भविष्याची पूर्तता येशू ख्रिस्त असताना त्याच्या 6 महिने अगोदर हा योहान या जगामध्ये आलेला आहे। येशू ख्रिस्ताच्या अगोदर मलाकी देखील या योहानाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भविष्य करत आहे। योहानाच्या द्वारे लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा। मी वारंवार तुम्हाला सांगितले योहानाच्या बाबतीत की योहानाच्या बाबतीत 3-4 अशांच्या काही ठळक गोष्टी आहेत। त्या येशू ख्रिस्ताचं दर्शन किंवा येशू ख्रिस्ताचा मार्ग सिद्ध करण्यासाठी ते कारणीभूत ठरते। योहानाच्या बाबतीत आम्ही जर पहिले पाहिलं तर योहानाच्या संदर्भात बायबलमध्ये संदेशकारांनी भविष्य केलेलं आहे, जे येशू ख्रिस्ताच्या संदर्भात देखील भविष्य केलेलं आहे। आणि योहान या जगामध्ये आला ते भविष्य पूर्ण झालं, म्हणून येशू ख्रिस्त देखील या जगात येणार आहे, ते देखील भविष्य पूर्ण होणार आहे। त्या भविष्यावर आम्ही विश्वास ठेवावा, त्याच्यासाठी योहानाचा जन्म अद्भुत रीतीने झाला। त्याच्यावर देखील आपण अध्ययन केलेले आहे। त्याची आई अलिशिबा त्याचा बाप झकार्या, त्याचं वय निघून गेलं होतं, ती वाहन होती, तिला मुलगा होण्याचे कुठलेही चिन्ह नव्हते। जगातील शास्त्र
कुठल्याही प्रकारे तिला जगातील कुठलाही डॉक्टर किंवा कुठलाही वैज्ञानिक तिला मूल होईल अशी तिची परिस्थिती नसताना म्हणजे जे होणार नाही किंवा जे अशक्य आहे, जे अशक्य शक्यमध्ये किंवा ते होणार प्रत्यक्षात ते घडेल अशा प्रकारे योहानाचा जन्म झाला. ती वाद असताना म्हातारे असताना त्यांना योहान हा मुलगा झाला जे अशक्य होतं. आणि योहानाचा ज्या पद्धतीने जन्म झाला सर्व लोकांनी बघितलं त्याच पद्धतीने येशूचा देखील जन्म होणार आहे. त्या गोष्टीवर सर्वांनी विश्वास ठेवावा. येशू हा पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या मलेला गर्भ राहणार आहे. कुमारिकेच्या पोटी जन्म होणं ही अद्भुत घटना आहे. स्त्री आणि पुरुषाच्या संबंधातूनच संतती होत असते. परंतु कुमारिका जिला पुरुष ठाऊक नाही तिच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे येशूचा जन्म होणार आहे. ज्या पद्धतीने योहानाचा जन्म झाला त्याच पद्धतीने येशूचा जन्म व्हावा. या जन्माद्वारे लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा म्हणून योहानाचा जन्म झाला. योहानाचा जगाने ठेवण्याच्या अगोदर देवाने त्याचं नाव सुचवलं, देवदूताने त्याचं नाव सुचवलं, त्याचं नाव योहान ठेव. त्याच पद्धतीने येशू ख्रिस्ताचं नाव त्या परमपित्याने हे देवदूताने त्याला सांगितलं त्याचं नाव काय ठेव. जगाने नाही सांगितलं, देवाने सुचवलेलं ते नाव आहे. त्याचा अर्थ इमॅन्युअल म्हणजे आम्हाबरोबर देव. आणि त्याचं ज्या पद्धतीने योहानाचं नाव देवाने सुचवलं त्या गोष्टीवर येशू ख्रिस्ताच्या नावावर देखील आपण सर्वांनी विश्वास ठेवावा म्हणून योहानाचा जन्म. बरेचसे असे कारण आहेत योहानाच्या जन्मात. आणखी एक महत्त्वाचं, योहान ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला योहानाने त्याला बप्तिस्मा केला. योहानाने साक्ष दिली याच्या पायात एक बंद सोडण्याची माझी लायकी नाहीये, हा मसीहा आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. येशू ख्रिस्ताच्या बद्दल योहान स्वतः साक्ष देतो. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण होते ज्यावेळेस योहानाला तुरुंगात टाकण्यात येतं त्यावेळेस योहान त्याच्या शिष्याला सांगतो की तुम्ही जाऊन त्याला विचारा आम्ही ज्याची वाट पाहत आहोत तो तूच आहे. देवाने त्याची निवड केली, देवाने त्याला पाचारण केलं, देवाने त्याला पाठवलं. एलियाचा आत्मा त्याच्या ठाई होता. ज्या देशाच्या अवरभावाने एलिया काम करत होता त्याच पद्धतीने योहानाने काम केलं. आणि येशू ख्रिस्ताने स्वतः त्याच्याबद्दल साक्षी दिली की एलियाचा आत्मा त्याच्या ठाई आहे, तो एलिया आहे. परंतु हे सर्व होत असताना तो योहान देखील येशूच्या बाबतीत अडखळला. मग ज्यावेळेस योहानाला ती अपेक्षा होती की आता मला तुरुंगात टाकण्यात आलेला आहे, ज्या मसीहाच्या आम्ही वाट पाहत आहोत, जो आम्हाला बंधमुक्त करणार आहे, जो आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त करून देणार आहे, जो बंधनातून आम्हाला काढणार आहे, तोच ख्रिस्त आपण आहात का? कारण आतापर्यंत तुम्ही मला सोडवायला आलेले नाही. योहानाला येशू ख्रिस्त सोडू शकत होते. एवढंच का, ज्यावेळेस योहानाला शिक्षण करण्यात येतो, योहानाला मारून टाकण्यात येतं, त्याला देखील जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या येशू ख्रिस्तामध्ये होतं. जर तो नाजाराला जिवंत करू शकतो तर ते योहानाला देखील तो जिवंत करू शकतो. परंतु येशू ख्रिस्ताने त्याला जिवंत केलं नाही किंवा येशू ख्रिस्त त्याला सोडवायला गेला नाही याच्यासाठी की या योहानाद्वारे त्या ख्रिस्तावर लोकांनी विश्वास ठेवावा. हा विश्वास ठेवावा की हा जरी देवाचा पुत्र आहे, येशू ख्रिस्त हा मनुष्याचा आणि देवाचा पुत्र होता, तो जरी देव आहे तरी देखील तो स्वतःला मारत असताना त्या देवाने त्याला सोडवावं. समजतं की काय म्हणतो? लोक आमची टीका करतात, त्याच्याबद्दल आमची थट्टा करतात, हा असा कसा देव, तर त्याला मानवाने मारावं. तो स्वतःला सोडू शकत नाही. पेत्राने ज्यावेळेस काम करला तर पेत्राने सांगितलं आपली तलवार मेहनत कर, मी जर अन्याय केले तर किती देवदूत येतील. तो मनुष्याचा पुत्र म्हणून या जगात आला, मनुष्य म्हणून जगला, मनुष्य म्हणून त्याने दुःख सहन केले आणि त्या वधस्तंभावरचं मरण देखील त्याने मनुष्य म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केले. जी शिक्षा तुम्हाला मला होणार होती, जो यज्ञ परमेश्वराला अर्पण
येशूच्या द्वारे देखील या जगामध्ये येऊन त्याचं मरणासाठी परमेश्वराने त्याला पाठवलं होतं. त्या वधस्तंभावर त्यांनी मरावा हीच देवाची इच्छा होती आणि ते मरण त्यांनी पत्करलं आणि त्याच्या मरणाद्वारे आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून तर प्रकटीकरणाच्या शेवटच्या वचनापर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला येशू ख्रिस्त प्रतीक झालेला असेल. प्रत्येक वचनातून, प्रत्येक व्यक्तिमत्वातून, प्रत्येक अध्यायातून जर आम्ही बारकाईने बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला येशू ख्रिस्ताचं रहस्य दडलेलं आहे हे दिसेल. आणि आपण त्याच रहस्याबद्दल आज आम्ही विचार करणार आहोत. मला की येशू ख्रिस्ताबद्दल सांगतो की अचानक मंदिरामध्ये तो प्रकट होईल. ज्याची तुम्ही वाट पाहत आहात तो अचानक त्या मंदिरात एकाकी मंदिरात येईल. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभाव धरेल? कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो धातू घालणाऱ्या अग्नीसारखा, म्हणजे तो सोना असतो ना, सोना कसं त्या अग्नीमध्ये सोनं टाकून प्युअर सोनं तयार करतो ना. एखादा धातू जर गाळायचा असेल, त्या धातूची शुद्धता जर आम्हाला पाहायची असेल तर आम्हाला त्या अग्नीतून जावं लागतं. त्या पदार्थाला, त्या वस्तूला त्या अग्नीतून जावं लागतं. ते जळून त्याचं प्युअर, त्याचं जे काय सारांश, त्याचा जो काय शुद्धता त्या ठिकाणी त्याला मी प्राप्त होईल. परीट खालासारखा आहे. परीट म्हणजे माहिती आहे? परीट म्हणजे काय? धोबीकडचा तो साबण असतो ना, धोक्याचा साबण काय वेगळा नसतो, पण त्याच्याकडे विशिष्ट काळ असतो. त्याच्या पद्धतीने ते कापल्या घालण्यापेक्षा परीट चांगले कपडे धुतो. परीटाचा साबण म्हणजे परीटाकडे असताना साबणासारखा तो आहे. म्हणजे तो सर्व प्रकारची शुद्धता करणारा तो आहे. रुपये काढून शुद्ध करणारा बरोबर तो बसेल. येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये या मलाकीने त्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या 400 ते 500 वर्षा अगोदर, जन्मण्याच्या अगोदर हे भविष्य केलेलं आहे. जो 400 वर्षाचा काळ होता त्या काळाला आम्ही स्तब्ध काळ किंवा शांततेचा काळ होता. त्या काळामध्ये मलाकीनंतर ते योहानापर्यंत कोणीही संदेश प्रकट झाला नाही किंवा देव कोणाच्याही माध्यमातून आपल्या लोकांशी बोलला नाही. कारण शांत काळ होता. आणि मग परमेश्वराने योहानाला पाठवला तो संदेश, तो शेवटचा संदेश तो त्या ठिकाणी प्रकट झाला. आजचा आमचा जो विषय आहे की येशू बाळ खात्रीशीर तारणारा आहे हे प्रकट झाले आहे. येशू बाळ ज्यावेळेस मरिया हिला देवदूत दर्शन देतो त्यावेळेस मरियाला तो काय सांगतो? जगाचा तारणारा तुझ्या ठाई जन्म घेणार. मेंढपाळांना ज्यावेळेस येशू देवदूताने दर्शन दिलं त्यावेळेस देखील आपण पाहतो की मेंढपाळांना त्यांनी काय सांगितलं? काय सांगितलं? आम्ही प्रत्येक वेळेस ते वाचतो. दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे आणि तो काय आहे? ख्रिस्त. येशू ख्रिस्त हा तारणारा आहे हे स्वतः परमेश्वराने प्रकट केलं, देवदूताने प्रकट केलं, देवाच्या संदेशाने प्रकट केलं. परंतु हे पहिल्यांदा प्रकट झालेलं आहे, याच्या अगोदर देखील प्रकट झालेलं आहे. परंतु आजचा दिवस जो महत्त्वाचा आहे, स्वतः तारणारा त्या मंदिरात प्रकट झाला. त्याच्या बाबतीत अनेक वेळा भविष्यवाणी करण्यात आली की तो तारणारा प्रकट होईल, तो येईल. परंतु आजचा जो दिवस आहे, येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर जो समर्पणाचा दिवस आम्ही पाहत आहोत, त्या दिवसाबद्दल आम्ही आज विचार करत आहोत. येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये त्याच्या आई वडिलांनी त्याला घेऊन गेले आणि तो बाळ, तो येशू ख्रिस्त जो तारणारा आहे तो त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे आणि त्या तारणाराचं रहस्य त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या देवराचं चर्च माहिती आहे सगळ्यांना? अरे तिथं लग्न चालू झाले. इन्फंट जीसस म्हणून त्या चर्चचं नाव बाळ येशू. ते काय म्हणत होते आपल्याला? परंतु फेब्रुवारीचा 2 तारखेला आपण प्रामुख्याने येशूचा बाळ येशूच्या समर्पणाचा दिवस आपण करतो. कदाचित त्याचा
तेच शास्त्र असेल किंवा तेच गणित त्यांचं असेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये बाळ येशूचा समर्पणाचा दिन किंवा बाळ येशूची जत्रा त्या ठिकाणी भरते आणि त्यांचा जो काही विश्वास असेल तो असेल. परंतु आज तो बाळ ज्या बाळासंदर्भात, ज्या ख्रिस्तासंदर्भात, ज्या देवासंदर्भात देवाने स्वतः भविष्यवाणी केली होती, अनेक संदेशकांनी भविष्यवाणी केली होती, तो बाळ आज त्या मंदिरात प्रवेश झालेला आहे आणि तो तारणारा आहे. या ठिकाणी त्याचं प्रवेशीकरण झालेलं आहे. कारण आम्ही पाहतो तिसऱ्या अध्यायामध्ये शिमोन जो आहे, शिमोन ज्याचं नाव या पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, त्या शिमोनाने त्या संदर्भात कबुली केली आहे, त्याची साक्ष त्या ठिकाणी दिली आहे. त्याचा संदर्भ असा आहे, त्याची पार्श्वभूमी अशी आहे की येशू ख्रिस्ताला त्याचे आई वडील मरिया आणि योसेफ या त्या मंदिरात घेऊन जातात 40 दिवसापूर्वी. 2 कारणासाठी त्या मंदिरात त्याला घेऊन जातात. पहिले जे कारण आहे ते 22व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे तिथे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर यरूशलेमात घेऊन गेले. कशासाठी? मरियेचं शुद्धीकरण, बाळाचं आणि मरियेचं शुद्धीकरण. स्त्री तिने बाळाला जन्म दिल्यानंतर यहुदी परंपरेनुसार 40 दिवस ती अशुद्ध तिला मानत असते आणि ज्या वेळेस ती मंदिरात जाऊन तिचं शुद्धीकरण व्हायचं, त्या शुद्धीकरणासाठी ती यज्ञ करत असते, त्यावेळेस त्याचं शुद्धीकरण झाल्यानंतर तिला पवित्र मंदिरामध्ये प्रवेश होतो. आज देखील आम्ही समर्पण, शुद्धीकरण या सर्व गोष्टी आम्ही किंवा सर्व विधी आम्ही पाळतो. या जरी जगित विधी असल्या परंतु त्याला आध्यात्मिक अर्थ आहे. आम्ही जगित किती विधी पाळल्या, काय पाळल्या याला महत्व नाही, परंतु त्याच्यामध्ये जो आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे, आध्यात्मिक रहस्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे, ते समजून घेणं आमचं प्रथम कर्तव्य आहे. येशू ख्रिस्ताला नियमशास्त्राप्रमाणे तिथे शुद्धीकरण करण्यासाठी पहिले या कारणासाठी ते मंदिरात गेले. दुसरं जे कारण होतं की त्याचं समर्पण करावं. परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र दिले, लेवियाचा 16वा अध्याय आपण जर कधी वाचला, 12वा अध्याय लेवीचा जर आपण वाचला, त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये दिलेला आहे शुद्धीकरण. आपण घरी जाऊन वाचला पाहिजे, तो आपल्याला वेळ तेवढा नाहीये, परंतु त्यामध्ये जे नियम लावून दिले होते त्या नियमाप्रमाणे शुद्धीकरण करणं गरजेचं होतं आणि ते शुद्धीकरण करण्यासाठी किंवा समर्पण करणं गरजेचं होतं. समर्पण म्हणजे तुमच्या मनुष्यामधला जो मोठा नर, म्हणजे तुमच्या घरातला जो मोठा व्यक्ती असेल, पहिला व्यक्ती तो असेल किंवा पशुमधला जो पहिला असेल, त्याचं समर्पण परमेश्वराला मंदिरात जाऊन करायचं. त्याच्यात आपण फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर आपल्याला समजेल की मोशेच्या द्वारे परमेश्वराने मिस्र देशातून त्याच्या निवडलेल्या लोकांना बाहेर काढलं आणि जी शेवटची पिढा आली, कुठली शेवटची पिढा? प्रथम वत्से बरोबर. पूर्ण मिस्र देशामध्ये फक्त यहुदी लोक, त्याच्या निवडलेले लोक होते, ज्या लोकांनी त्याच्या दारावर त्या रक्ताच्या त्याच्या दारपट्टीवर त्या कोपऱ्याचं रक्त लावलं होतं, तेच लोकांच्या घराला प्रथम वस्त्र गेला नाही. परंतु संपूर्ण मिस्र देशामध्ये मनुष्य काय, परंतु त्याच्या पशुपैकी देखील प्रथम वस्त्र हे भरण पावलं. परंतु परमेश्वरानं आपल्या लोकांचं प्रथम वस्त्र हे वाचवलं, त्याचं स्मरण आपल्या लोकांना राहावं म्हणून परमेश्वराने लेवीच्या अध्यायामध्ये मोशेला जो नियम लावून दिले, तर त्या नियमामध्ये त्यांनी सांगितलं प्रत्येक मनुष्याचा प्रथम वस्त्र हा देवाचा आहे आणि त्याचा अर्पण, त्याचं समर्पण देवाला करायचं आहे. आणि प्रथम जे फळ आहे किंवा तुमच्या गुरढोरांमध्ये तुमचं जे पशु असतं त्याचं प्रथम जे असतं चांगलं ते देवाला द्यायचं आहे. त्यावेळेस पशुचं किंवा प्रथम जे आहे ते देवाला देत होते, परंतु मनुष्याचं प्रथम देवाला देण्याऐवजी त्याचं त्या ठिकाणी पैसे देऊन किंवा त्या ठिकाणी
पशुचं यज्ञ करून त्याच्यापासून ते सोडून घेत असतात, मोल देऊन सोडून घेत असतात. या प्रत्येक गोष्टीचा येशू ख्रिस्ताशी संबंध. जुन्या काळामध्ये यहुदी लोक मोल देऊन समर्पण करत असतात. समजा माझा मुलगा झालेला आहे, माझा मुलगा झालेला आहे, 40व्या दिवशी मी मंदिरात त्याला घेऊन जायचं याचकाकडे. त्याच्या बदल्यात जर आमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर चांगला एखादा पशु, मोठा पशु द्यायचा. परंतु आमची आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तर या ठिकाणी काय केलेलं आहे का घोड्याचा जोडा किंवा पारव्याची 2 पिल्ले हे त्या ठिकाणी यज्ञ म्हणून द्यायचे आणि त्या व्यक्तीला सोडवून घ्यायचं. देवाच्या नियमातून त्याला सोडवून घ्यायचं, समर्पण करायचं. परंतु समर्पणाच्या ऐवजी जो यज्ञ देणार आहे तो पशुचा यज्ञ द्यायचा, त्याला सोडून घ्यायचं. देवाने देखील आमच्या ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर किंवा त्या ठिकाणी त्याचा यज्ञ करून आम्हाला सोडवून घेतलं. मोल देऊन करिताच्या पहिल्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, मोल देऊन तुम्ही विकत घेतले आहात. आमच्यासाठी त्या ख्रिस्ताचं रक्त त्या ठिकाणी वधस्तंभावर सांडवले गेले. आमच्यासाठी मोल दिलेला आहे, फुकट नाही. जी कृती नियमशास्त्रामध्ये सांगितली होती ती पूर्णपणे परमेश्वराने तंतोतंत पाळलेली आहे. आणि ते मोल देऊन तयार सोडून देण्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे त्या ठिकाणी येशू ख्रिस्तला त्याचे आई वडील मरिया आणि योसेफ त्या मंदिरात घेऊन जातात. आणि मग त्या ठिकाणी एक जे पात्र आपण पाहतो, शिमोन नावाचा कोणी मनुष्य यरूशलेमात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाची सांगण्याची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. मला या शिमोनाच्या बाबतीत विचार करताना मी विचार करत होतो की 400 वर्ष परमेश्वर कोणाशी बोलला. पहा किती विशिष्ट देवासाठी त्याचं नाव जर पवित्र शास्त्रात आलेलं आहे. ज्याला ख्रिस्ताला त्या बाळाला ज्याने हातात घेऊन त्याच्याबद्दल साक्ष दिलेली आहे. परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्याशी बोलत होता. शास्त्र आम्हाला सांगते की 400 वर्ष तो शांततेचा काळ होता. कोणीही संदेशला देवाच्या द्वारे त्या ठिकाणी बोलला नाही. परंतु बायबलमध्ये या शिमोनाचा आम्हाला या ठिकाणी उल्लेख करण्यात दिसतो आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्याच्यावर पवित्र आत्मा होता. आणि त्या पवित्र आत्मा त्याच्याशी त्यावेळेस बोलत होता. किती विशिष्ट तो माणूस असेल. तो देवाबरोबर नीतिमान व भक्तिमान मनुष्य होता. त्या काळामध्ये जसे नोहाच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्याचा टाइम पास होतं, त्या पद्धतीने या काळामध्ये देखील मनुष्य हा पापाने भरपटलेला होता. परमेश्वराने त्या लोकांशी बोलणं सोडून दिलं होतं. जो लोकांचा परमेश्वर त्याच्याबरोबर होता त्यावेळेस परमेश्वर अद्भुतरित्या एखादा शास्त्र, एखादा राजा त्याचा संदेश उभा करायचा आणि त्याच्या लोकांना त्या भाषेतून तो बाहेर काढायचा, त्यांना तो मदत करायचा. परंतु या लोकांची पापाची परिसीमा इतकी वर गेली होती की परमेश्वराने यांना सोडून दिलं होतं. पण तरी देखील परमेश्वराने त्यांना टाकून दिलं. त्या रोमन साम्राज्याच्या दास्यात असताना, त्या साम्राज्याच्या दास्यात असताना, त्या जुलमामध्ये असताना, त्या दास्याच्या बंधनात असताना परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि संदेश त्यांनी त्या ख्रिस्ताबद्दलची भविष्यवाणी केली होती. तो मसीहा मी तुमच्यासाठी पाठवेल आणि तुम्हाला सर्व मुक्त करेल. त्या मसीहाला 24 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि त्या येशू ख्रिस्ताची, त्या मसीहाची हा शिमोन वाट पाहत होता. कारण त्याने येऊन या इस्रायल लोकांच्या, देवाच्या लोकांचं सांत्वन करावं. त्या सांत्वनाची तो वाट पाहत होता. आणि पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत मसीहाला तुझे नेत्र पाहणार नाही, जोपर्यंत त्या देवाच्या पुत्राला तू पाहणार नाही, तोपर्यंत तू मरणार नाही. देवाने त्याच्याशी हात पार केली होती. पवित्र आत्मा त्याच्याशी बोलत होता. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्त त्या पवित्र मंदिरात येतो त्याच वेळेस असं लिहिलेलं आहे की त्याला अन्याय मंदिरात आणले. कोणाला? शिमोनाला. आणि नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरता ऐवजीला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहे, कारण माझ्या डोळ्याने तुझे दालन पाहिले आहे.
ते सर्व राष्ट्रासमोर समक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रांना प्रकटीकरण होण्यासाठी तुझे व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्याच्याविषयी जे सांगण्यात आले त्यावर त्याचा बाप व त्याच्या आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याच्या आई बऱ्या हिरा म्हटले, पहा इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा फुटणे होण्यासाठी ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमलेले आहे. यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडीस यावे आणि तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल. येशू ख्रिस्ताबद्दल जे भविष्य या शिमोनाने केलं आणि त्याची मर्यादा देखील बोध या ठिकाणी केलेला आहे. ज्या काही गोष्टी या शिमोनाने सांगितलेल्या आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ख्रिस्ताचं रहस्य दडलेलं आहे. ख्रिस्ताच्या त्या तारणाचं रहस्य त्या ठिकाणी दडलेलं आहे. आपण जर पहिलं बघितलं तर तो शिमोन या ठिकाणी म्हणतो की माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिलेले आहे. ज्या तारणाच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी विचार करत आहोत, जो तारणा जे देवाचं रहस्य येशू ख्रिस्ताच्या काही तारणा म्हणून जे रहस्य दडलेलं होतं ते रहस्य त्या बाळाच्या द्वारे या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. तो तारणा त्या मंदिरात प्रकट झालेला आहे. जे तारण परमेश्वराने तुमच्या माझ्यासाठी राखून ठेवलं होतं. ज्यावेळेस आपण पाहतो मनुष्याने पाप केल्यानंतर परमेश्वराने त्या ठिकाणी त्या सापाला शाप देताना सांगितलेलं आहे उत्पत्ती 3:15 स्त्री संतती व तुझ्यामध्ये मी काय करेन वैर टाकेन. तू त्याचे डोक्यात बसवून ते तुझी टाच. येशू ख्रिस्त या जगात येणार आहे. मनुष्याच्या तारणासाठी त्याला जन्म घ्यावा लागणार आहे. त्या वधस्तंभावर त्याला उंच केला जाणार आहे. त्या ठिकाणी त्याचे पाय मोडले जातील आणि त्याद्वारे त्या वधस्तंभावर आपला जीव देऊन आपला प्राण अर्पण करून तो सैतानाचं डोकं ठेवला होता. येशू ख्रिस्त परमेश्वराने येशू ख्रिस्ता संदर्भात त्याच वेळेस ती भविष्यवाणी केली. त्या तारणाच्या संदर्भात ती भविष्यवाणी होती. येशू ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये परमेश्वराने केला किंवा परमेश्वराने या जगामध्ये येशू ख्रिस्ताला पाठवलं. मुळात त्याला मरण्यासाठी पाठवलं. त्या वधस्तंभावर मरण त्याने सहन करावं, आपल्या बापाची आज्ञा त्याने पाळावी आणि संपूर्ण जगातील व्यक्तीचं जे पाप होतं ते सर्व पाप त्याने आपल्या स्वतःवर घ्यावं आणि त्या पापासाठी त्या वधस्तंभावर त्याने आपला प्राण द्यावा. त्या ठिकाणी ती शिक्षा त्याने स्वतः भोगावी. म्हणून तो देव येशू म्हणून या जगात तुम्हाला ऐकायला कधी वाटत असेल पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्यावर आम्ही विश्वास ठेवतो. प्रत्येकाचं काम हे प्रत्येक वेगवेगळ्या विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी ते सिद्धीस केलेलं आहे. हे तिन्ही वेगवेगळे नसून ते तिघं एक आहेत. ते कोणीही कोणापेक्षा मोठे नाही. ते देव आहेत. त्रिदेव आम्ही म्हणत नाही. आम्ही एकच देवावर विश्वास ठेवतो परंतु ते एक आहेत असा आमचा विश्वास आहे. त्रैक्य देव किंवा त्रैक्याच्या संदर्भात आमचा जो विश्वास आहे, जो ख्रिस्ती व्यक्ती त्रैक्यावर विश्वास ठेवत नाही त्याचा ख्रिस्तावर विश्वास नाही किंवा तो ख्रिस्ताच्या विश्वासाला योग्य नाही. काही लोक फक्त येशू ख्रिस्ताला जास्त मान सन्मान देतात. काही लोक पवित्र आत्म्याला जास्त मान सन्मान देतात. काही लोक फक्त परमेश्वर यहोवा याला मान सन्मान देतात. परंतु फक्त ह्याला त्याला मान सन्मान देऊ किंवा त्याला विशिष्ट समजून किंवा तोच देव आहे बाकीचे अनन्य साधारण आहे असे जे लोक मान्य करतात त्याचा विश्वास हा देवाला योग्य नाही. येशू ख्रिस्त देव होता. त्यांनी दैवत्व सोडून तो येशू या जगामध्ये त्यांनी जन्म घेतला. तो देव होता आणि तो देव तुमच्या माझ्यासाठी या जगामध्ये आला. ते तारण आमच्यासाठी प्रकट करण्यात आलं. ते तारण आमच्याद्वारे या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून हा शिमोन म्हणतो की त्या तारणाला मी स्वतः पाहिलेलं आहे. तू सर्व राष्ट्रासमक्ष त्याला सिद्ध केलेलं आहे. ते परराष्ट्रांना प्रकटीकरण होण्यासाठी तुझे व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. परमेश्वरांनी अब्राहामाला आशीर्वाद दिला. परमेश्वराने तिचे लोक निवडून घेतले.
त्यांच्याद्वारे देव स्वतः प्रगट त्या ठिकाणी होत होता. परंतु परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वाद दिला आणि अब्राहमाच्या द्वारे सर्व पुढे म्हणजे या जगातील सर्वांना तिने आशीर्वाद दिला. यहुदी लोक मसीहा येशू ख्रिस्तावर विश्वास त्यांनी ठेवत नाही, परंतु जो कोणी मसीहा येणार आहे तो आमच्या पुरता, आमच्यासाठी आणि आमच्या नावासाठी येणार आहे. यशया याचा 49वा अध्याय 6वे वचन आम्ही जर वाचलं, यशया तो परमेश्वर म्हणतो, याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे, म्हणून तू माझा सेवक व्हावे. यात मला काही मोठेसे नाही, तर माझ्याकडून होणारे तारण तू दिवसापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असा देतो. यशया संदेशाच्या द्वारे परमेश्वर आपल्या लोकांना विदित करतो की आपल्या लोकांचा तारण, आपल्या लोकांना तारणारा, याकोबाच्या वंशाचा तारणारा, इस्रायलाच्या वंशाचा तारणारा, ज्याला राखून ठेवण्यात आलेला आहे, तो दिवसापर्यंत म्हणजे प्रत्येकापर्यंत त्यांनी त्याला राष्ट्राचा प्रकाश म्हणून त्याला निवडलेला आहे आणि त्याचं या जगामध्ये तो येणार आहे. त्यावेळेस त्या लोकांना वाटत होतं की फक्त आमच्यासाठी तारणारा येणार आहे, परंतु यावेळेस शिमोन या ठिकाणी म्हणतो की परराष्ट्रीयांकरता प्रकाश त्यांनी व्हावं. परराष्ट्रीय जे यहुदी तर आहेत त्यांना परराष्ट्रीय म्हटलेलं आहे, आम्ही देखील परराष्ट्रीय आहोत. आणि परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र संपूर्ण जगासाठी दिला. जगातील सर्वांना माहिती, त्यांनी फक्त यहुदी लोकांसाठी, त्या इस्रायल लोकांसाठी दिला नाही, तर संपूर्ण जगासाठी त्यांनी येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं आणि त्याच्याद्वारे संपूर्ण जगाचं तारण झालं. आम्ही देखील परराष्ट्रीय आहोत. म्हणून आम्ही जो शास्त्रभाग वाचलेला आहे, रोमकरास पत्र, त्याच्यामध्ये देखील आम्हाला समर्पण करण्यास सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्ताला त्याचे 12 शिष्य असताना जे 12 शिष्य होते, येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुम्ही त्या सिंहासनावर, त्या राजस्थानावर माझ्याबरोबर तुम्ही बसा आणि 12 वर्षाचा तुम्ही न्याय निवाडा करा. 12 शिष्य येशू ख्रिस्ताने निवडले. त्या 12 वर्षाचे याकोबाचे वंश होते, त्यांचा न्याय निवाडा करण्यासाठी 12 शिष्यांची निवड केली. परंतु त्या 12 शिष्यांमध्ये एक जो यहुदा होता, त्या यहुदाने त्या यहुदाने बंड केलं, त्याने आत्महत्या केली आणि त्याच्या जागेवर योसेफ आणि मत्तिया यांच्यापैकी चिठ्ठी टाकून मत्तियाची निवड करण्यात आली. 12 शिष्य. तरी देखील अशी परिस्थिती असताना परमेश्वराने दिवसाच्या वाटेवर संत पाऊल जो शौल होता त्याला दर्शन दिलं आणि शौलाची 13वा ख्रिस्त म्हणून त्याने निवड केली. येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की हे माझं निवडलेलं काय आहे, परराष्ट्रीयासाठी निवडलेलं माझं हे 12 वर्षासाठी 12 शिष्य होते, परंतु जे परराष्ट्रीय होते, जे तुम्ही आणि आम्ही होतो, आमच्यापर्यंत जे तारणाचं रहस्य होतं, आमचं तारण बाबाची देवाची उत्कंठा होती, देवाची जी इच्छा होती, या परराष्ट्रीयांना जाऊन संदेश सांगावा, या परराष्ट्रीयांचे आत्मे देवाकडे बोलावे, त्यांना देखील तारणाचा अनुभव घडवावा. म्हणून परमेश्वराने त्या पुरुषित ख्रिस्ताने त्या दिवसाच्या वाटेवर त्या संत पाऊलाचा त्याला दर्शन दिलं. शाऊलाचा पाऊल त्या ठिकाणी झाला होता, ज्या आवेशाने तो ख्रिस्ताचा छळ करायला गेला होता, त्याच त्याचा आवेश पाहून त्याच आवेशाला परमेश्वराने गाठलं आणि त्याला त्याचं शिष्य केलं. आणि त्या पाऊलाने किती महान कार्य केलेलं आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. इतर शिक्षकांपैकी पाऊलाने अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. आपण जर पाहिलं पहिले तरी 21 मध्ये आहे, 2:19-21 मध्ये, पहिले पेपर 2:6 मध्ये आपण घरी जाऊन वाचा. त्यामध्ये आपल्याला आढळेल की पाऊल म्हणतो की माझी परराष्ट्रीयांकरता परमेश्वराने माझी निवड केलेली आहे,
त्यांना तारणाचं रहस्य प्रकट व्हावं म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे आणि परमेश्वराने त्या पावलाला निवडलं आणि ते रहस्य आज आम्हाला प्रकट झालेलं आहे. आज आम्ही त्या ख्रिस्ताच्या विश्वासात आम्ही यहुदी नसताना आम्ही त्या विश्वासात एकत्र झालो आहोत आणि आम्ही येशूला आमचा तारणारा म्हणून स्वीकारला आहे आणि निश्चित आता आमचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाल्याशिवाय बाहेर नाही. कारण बायबल सांगतं जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मेला आला तरी आम्ही जरी या शारीरिक रूपाने जरी मरण पाहू परंतु आमचा अंतःकरणाचं तारण आमच्या आत्म्याचं तारण होणार आहे. आमच्या काही देवाचा तो अंश जो आत्मा आमच्या काही वास करतो त्या आत्म्याच्या द्वारे आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. तो आत्माचा तारण व्हावं. या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं परमेश्वराला रहस्य नाही किंवा परमेश्वराला त्याबद्दल काही नाही. हे शरीर आहे, हे शरीर माती आहे, ते मातीला मिळणारच आहे. परंतु या मातीच्या शरीराच्या आत्म्यामध्ये या शरीराला जो देवाचा अंश आमच्यामध्ये टाकलेला आहे, ज्या देवाच्या आत्म्याद्वारे आम्ही देवाशी संपर्क करतो, जो आत्मा आमच्या ठाई वास करतो, त्या आत्म्याचा नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून त्या आत्म्याला तारण व्हावं म्हणून ते तारण देवाच्या संकल्पनेनुसार 2024 वर्षापूर्वी या जगामध्ये प्रकट करण्यात आलं. ते रहस्य येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला प्रकट करण्यात आलं. तो तारण आहे, तो तारक आहे, तो आमचा तारण आहे. त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आमचं तारण होतं. यावेळी शिमोन प्रामुख्याने ती गोष्ट या ठिकाणी प्रकट करतो. कारण पवित्र आत्म्याने ते शिमोनाशी बोलला आणि पवित्र आत्मा शिमोनाला या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताच्या बाबतीत प्रकट करत होता आणि तशी तशी तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत देत होता. साक्षात देत होता. आणखी त्याने एक सांगितलं त्यावेळेस त्याच्या आईला आणि वडिलांना देखील या गोष्टीचा विशेष वाटतो. मरियाला आणि योसेफला हा शिमोन जे प्रकटीकरण देत आहे, हे शिमोन येशू ख्रिस्ताबद्दलच्या काही गोष्टी सांगत आहे. त्या गोष्टी याच्या अगोदर देवदूतांनी देखील त्यांना सांगितल्या होत्या. परंतु देवदूतांनी सांगताना एवढं सांगितलं होतं की आपल्या लोकांना तारणासाठी बाळ कुठे जन्म येणार आहे. परंतु या ठिकाणी शिमोन सांगतो की परमेश्वराला देखील तारण प्राप्त व्हावं म्हणून हा ख्रिस्त जन्मला आहे आणि हा तो बाळ आहे. परमेश्वराचा देखील हा तारण आहे. ज्यावेळेस त्या गोष्टी त्यांना समजतात त्यावेळेस देखील त्यांना त्या गोष्टीवर आश्चर्य वाटतं आणि हे आश्चर्य वाटण्याचं रहस्य त्या बाळाच्या द्वारे प्रकट करण्यात आले. तो दिवस काल होता. मानकावत मी त्याच्यावर विचार केला. तो तारणारा ज्याच्याबद्दल साक्ष देत होती तो स्वतः तारणारा त्या मंदिरात प्रकट झाला. तो बाळ येशू तो या जगाला या आमच्या पापापासून आम्हाला तो तारण म्हणजे वाचवणारा आम्हाला जर तो वाचवणारा तो प्रकट झाला होता आणि त्या सर्वांना त्या परमेश्वराने तो वाचवे. ज्या पौलाला परमेश्वराने विशिष्ट कामगिरीसाठी निवडलेलं होतं त्या पौलाद्वारे देखील सर्व लोकांना देखील तो संदेश दिलेला आहे. आणि आज देखील परमेश्वर देखील आम्हाला तेच सांगत आहे की आम्ही जरी परराष्ट्रीय आहोत, आम्ही जरी त्याच्या लग्नाचे आमंत्रित नाही, लग्नाला दुसऱ्याला सगळं माहिती आम्ही आमंत्रित पैकी नाही. लक्षात घ्या, आम्ही काल आमच्यासाठी आमच्यावर का कृपादृष्टी झाली, आम्ही देवासाठी खास का आहोत. लग्नाचा दुष्काळ आपण वाचलेला असं नाही. जे आमंत्रित होते ते आले नाही, त्यांनी त्याला नाकारलं. त्या यहुदी लोकांनी त्या इस्रायल लोकांनी त्याला नाकारलं. परमेश्वराने त्यांच्यासाठी योजना केली होती. अब्राहमाला त्यांनी आशीर्वाद दिला होता आणि त्या लोकांना त्याच्या निवडलेल्या लोकांना पुन्हा तारणासाठी तो मसीहा अवतरला होता. परंतु त्यांनी त्याला नाकारलं. म्हणून त्या लग्नाच्या जेवणामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं जे रस्त्यावर आहेत, जे परके आहेत, जे गोरगरीब आहेत त्यांना लग्नाचा पोशाख घाला आणि त्यांना लग्नाच्या मेजवानीत घेऊन त्याच्यापैकी तुम्ही निवडलेले बोलवलेले भरपूर आहेत, परंतु निवडलेले ते बोलवलेल्यांपैकी होते. तुम्ही आणि निवडलेल्यांपैकी आहोत. म्हणून तुम्ही आणि खूप विशेष आहोत देवासाठी. त्यावेळेस ते शिमोनाने परराष्ट्रासाठी हा बाळ तारणारा आहे हे त्या ठिकाणी ते भागी
भविष्य केलं आणि मग आणखी त्यांनी असं सांगितलं की इस्रायलात अनेकांचे पडणे पुनरावृत्ती होण्यासाठी ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह देण्यासाठी याला नियुक्त झालेले आहे। इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे याचं रहस्य असं आहे की जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांचं कारण आम्ही आपल्या पापात जरी पडलेलो आहोत परंतु जर आम्हाला पुन्हा उठायचं असेल तर तो तारणाला प्रगट झालेला आहे। त्या तारणावर आम्ही विश्वास ठेवला तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल आहे। म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो किंवा बायबलमध्ये लिहिलेलं आहे येशू ख्रिस्ताखेरीज किंवा येशू ख्रिस्ताशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणीही जाऊ शकत। येशू ख्रिस्त हा एकमेव उभा आहे। त्याच्यावर जो विश्वास ठेवल तोच सार्वकालिक जीवनात जाईल। तुम्ही म्हणा मी डायरेक्ट देवाशी माझी संबंध अजिबात तो मध्यस्थी कारण तुमचं माझं पाप त्यांनी स्वतःवर घेतलेलं आहे। तुमच्यासाठी तो वधस्तंभावर गेलेला आहे म्हणून परमेश्वराने देखील त्याला त्या स्वर्गाच्या जागा दिलेला आहे। तो अधिकार त्याला दिलेला आहे। योहान पुरुषोत्तमामध्ये सांगितलेलं आहे त्याला तो अधिकार देण्यात आला आहे आणि तो तुमचा माझा न्याय करणार आहे। आज तो वकीलची भूमिकेमध्ये आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे। परंतु ज्यावेळेस तो एक दुसऱ्या वेळेला नसते तो त्यावेळेस राजाच्या किंवा न्यायाधीशाच्या भूमिकेत राहील। तो न्यायाधीशाच्या भूमिकेत राहील आणि तो तुमचा आणि माझा न्याय करेल। का माहिती आहे कारण तो भविष्य त्या जगात पूर्ण झाला। मनुष्याच्या व्यथा मनुष्याच्या सर्व कल्पना किंवा मनुष्य म्हणून काय असतं किंवा मनुष्याचे काय कमतरता काय आहे ते त्याला सर्व ठाऊक आहे। तो पूर्ण मानव म्हणून झाला म्हणून कोणी न्यायाच्या दिवशी किंतु परंतु करू नये। मनुष्याच्या संदर्भात काहीतरी अडचणी समोर आणू नये आणि मग असं होतं म्हणून असं झालं आणि असं झालं त्याच्यामुळे मला हे करता नाही आलं अशा कुठल्याही विनाकारण कुठल्याही कारण देऊ नये। म्हणून येशू ख्रिस्ताला परमेश्वराने तो न्याय करायचा अधिकार दिलेला आहे। कारण ते सर्व दुःख जे तुमचं माझं दुःख होतं ते मनुष्यमध्ये ते सहन केलं त्या स्वर्गाच्या ठिकाणी त्याच्या दिलेल्या आहे आणि त्या ख्रिस्ताने त्या किल्ल्या आता ते तुम्ही तुमच्याकडे माझ्याकडे दिलेले आहे। त्या पेत्राला तो म्हणतो या स्वर्गाच्या किल्ल्या मी तुला देतो तुम्ही जे काही पृथ्वीवर मानाल ते स्वर्गात मानले जाईल। तुम्ही जे काही पृथ्वीवर खुले कराल ते स्वर्गात खुले जाईल। ही मंडळी आज येशू ख्रिस्ताची वधू आहे। या वधूद्वारे त्यांनी स्वर्गाचं राज्य तर द्वार उघडे केलेलं आहे। त्या छायाचित्रात आमच्याकडे दिलेलं आहे। परमेश्वराने त्या ख्रिस्ताला दिल्या होत्या त्या ख्रिस्ताच्या छायाचित्रात तुमच्याकडे माझ्याकडे दिलेलं आहे। ती जबाबदारी आता परमेश्वराने तुमच्यावर माझ्यावर दिलेली आहे। प्रत्येक आत्म्याला स्वर्गात घेऊन जाण्याचं काम ही मोठी जबाबदारी ही तुमच्यावर माझ्यावर दिलेली आहे। कारण तो तारण तुम्हाला प्रगट झालेला आहे। त्या तारणाने 2024 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर तुमच्या माझ्यासाठी प्राण दिलेला आहे। जे दुःख माझं तुमच्यासाठी होतं ते स्वतःवर दुःख घेतलेलं आहे। जो पापाचा भार आमच्यावर होता तो सर्व भार त्याने स्वतःवर घेतलेला आहे। जे मरण आमच्यासाठी होतं ते मरण त्याने स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आमचा आता तारण झालेला आहे। आता मी पापातून वर निघालेलो आहे। आता आम्ही मरणाच्या धारेत अडकणार नाही। मरणाच्या बंधनातून त्याने आम्हाला मुक्त केलेलं आहे। जे मरणाच्या धास्यात आम्ही होतो जे मरणाचं भय आमच्याकडे होतं त्या सर्व भयातून आम्हाला भयमुक्त केलेलं आहे। आता आमच्या काही तारण प्राप्त झालेलं आहे। आता आम्ही सार्वकालिक जीवनाचे भागीदारी झालेलो आहोत त्या ख्रिस्तावर। त्या जागाने तुमच्यावर माझ्यावर दिलेली आहे। ती नैतिक जबाबदारी त्यांनी तुमच्यावर माझ्यावर दिली आहे। जे ख्रिस्ताने त्याला दिलं होतं जे परमेश्वराने ख्रिस्ताला दिलं होतं ते सर्व संपूर्णपणे आमच्यावर आमच्याकडे दिलेलं आहे। सैतानाने ते खेचून ते पुन्हा आपल्या स्वाधीन केलेलं आहे आणि प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारी त्यांनी दिलेली आहे। ज्या विश्वासाने तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात ज्या ख्रिस्ताची कृपा तुमच्यावर आलेली आहे त्याचं आज तेच म्हणणं आहे की प्रत्येक आत्म्याचा नाश होऊ नये आणि प्रत्येक आत्मा हा स्वर्गाच्या राज्यात असावा। तो देवाचा प्रतिरूप आहे। देवाचा श्वास त्याच्या ठिकाणी आहे। देवाचा अंश आहे। त्या प्रत्येकाचा नाश होऊ नये म्हणून ही जबाबदारी या मंडळीवर देवाच्या वधूवर परमेश्वराने दिलेली आहे आणि त्या वधूवर तो हेच अपेक्षित करत आहे की आम्ही देखील प्रत्येकाचा आत्म्याचा नाश होण्यापासून वाचवावं। त्याला स्वार्थ सांगावी त्याला त्या स्वर्गाच्या राज्यात ठेवावे ही जबाबदारी तुमच्यावर मिळत आहे। आज परिवर्तनाचा दिवस आहे। पडणं आणि उठणं जे पडलेलं आहे जे त्या ख्रिस्तावर विश्वास
शेवटचा तो त्या मरियेला सांगतो. आणखी एक येशू ख्रिस्ताच्या संदर्भात सांगितलेलं आहे, ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असं एक चिन्ह होण्यासाठी याला नेमलेलं आहे. येशू ख्रिस्त एक चिन्ह म्हणून देवाने या ठिकाणी त्याला पाठवलं होतं. योहान सुवर्तमानाचा 14वा अध्याय 6वं वचन त्यामध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत. माझ्याशिवाय म्हणजे मी माझ्यावर विश्वास करतो, जो कोणी ईश्वर विश्वास करतो तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल. बरेच लोक आहेत, मोठमोठे चमत्कार करतात, मोठमोठे भाषण करतात, मोठमोठे संदेश देतात, परंतु येशू ख्रिस्तावर त्याचा विश्वास ठेवणार नाही. येशू ख्रिस्ताला कामाला म्हणून तर स्वीकारणार नाही. कामाला म्हणून स्वीकारणार म्हणजे माझं जे मरण होतं, मला जी शिक्षा होती, माझ्या पापामुळे मला जे काय माझा जो नाश होणार होता, तो येशू ख्रिस्ताने आपला स्वतःवर घेतला. या गोष्टी तो कबूल करणार नाही, याच्यावर जो कोणी विश्वास ठेवणार नाही तो स्वर्गाच्या राज्यात मुळीच जाणार नाही. या जगामध्ये अनेक विद्वान लोक आहेत, देवाचा जगून शोध घेणारे अनेक लोक आहेत. अनेक लोक देवाच्या संदर्भात मोठमोठे सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. अनेक देव देवतांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. जगाच्या दृष्टिकोनातून ते अतिशय विद्वान लोक आहेत. येशू ख्रिस्ताला ते लोक ओळखतात, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण का माहिती आहे? एवढी विद्वत्ता त्याच्याकडे असताना देखील, एवढं ज्ञान त्यांना असताना देखील ते येशू ख्रिस्तावर विश्वास का ठेवू शकत नाही माहिती आहे? कारण त्यांच्या काही पवित्र आत्मा नाही. पेत्राने ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला विचारलं, मला लोक काय म्हणून ओळखतात? कोणी सांगितलं संदेश, कोणी सांगितलं एलिया, बरेच त्याच्या दुसरं आहे. पण येशू ख्रिस्ताने सांगितलं, तुम्ही मला काय म्हणून ओळखता? आणि पेत्र म्हटला की तुम्ही येशू ख्रिस्त देवाचे पुत्र आहात. येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तू नाही बोलला, तुझ्याकडे पवित्र आत्मा तुझ्याकडे, तुम्ही आणि आमच्या काही पवित्र आत्मा वास करतो. आणि म्हणून आम्ही म्हणतो की देव येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि म्हणून आमचं तारण झालेलं आहे. भयभीत होऊ नका. निश्चित आधाराने जर तुम्ही अंतःकरणापासून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, येशू ख्रिस्त तारण आहे. आमच्या मरणासाठी आमचं जे मरण होतं ते आपल्या स्वतःवर घेतलं, त्या वधस्तंभावर त्यांनी प्राण दिला, त्याचं रक्त सांडल्यामुळे आपल्या पापाची क्षमा झालेली आहे. हे जोपर्यंत तुम्ही अंतःकरणात कबूल करत नाही, मुखाने ते कबूल करत नाही, तोपर्यंत तुमचं तारण होणार नाही. आणि जर तुम्ही नाही हे कबूल करतो तर आमचं तारण झालेलं आहे. कोणीही जरी पास्टर तुमच्याकडे तारण ना, तुम्हाला म्हणतात तुमचं तारण झालेलं आहे का? बायबल सांगतं जे मुखाने कबूल करतो येशू ख्रिस्त हा देव आहे, त्याच्याद्वारे आमचं तारण आहे. हे जो कोणी मुखाने कबूल करतो त्याचं तारण झालेलं आहे आणि तो स्वर्गाच्या राज्यात आहे. त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. म्हणजे कुठल्या मरणाचा? आध्यात्मिक मरणाचा अनुभव येणार नाही. म्हणून दुनियाने विशिष्ट त्या ख्रिस्ताचं प्रगतीकरण आम्हाला झालेलं आहे. त्या बालकाचा जो तारण होता त्यावेळेस तो 24 वर्षापूर्वी तो मंदिरात आला, परंतु परमेश्वराने त्याचं प्रगतीकरण आम्हाला दिलेलं आहे. ख्रिस्ताचं जे रहस्य आहे उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकापासून तर प्रगतीकरणाच्या शेवटच्या वचनापासून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ख्रिस्त दिसेल. आणि ख्रिस्ताचं रहस्य आम्हाला तेच बारंबार सांगतं की तो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र देव असून या जगात आला आणि मनुष्याने देवाबद्दलची मध्यस्थी होती ते रीती केलेली आहे. जे अंतर होतं तो मनुष्य देवापासून दुरावलेला होता ते दूरपणा त्यांनी दूर केलेला आहे. आणि पुन्हा या मनुष्याला देवाच्या सानिध्यात त्या ख्रिस्ताने आणलेला आहे. आणि जो कोणी त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो सार्वकालिक जीवनाचा भागीदार झालेला आहे. आमेन. म्हणून या शरीराला आम्ही 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष जरी असतो, या शरीराचा नाश निश्चित आहे, परंतु आत्म्याचा नाश होणार नाही. कारण ते देवाचा अंश आहे. देवापासून निघालेला कधीच नाश होत नाही. लक्षात ठेवा. इतर जे प्राणी आहेत ते मारतात, ते पुन्हा पुनरुज्जीवित होणार नाही. त्यांच्याकडे देवाचा आत्मा नाही, परंतु आम्ही देवाच्या प्रतिरूपात आहोत. आमच्याकडे देवाचा आत्मा वास करतो आणि आमच्याकडे देवाचा अंश आहे. तो नाश होणार नाही. एक तो सार्वकालिक जीवनात नाही तर सार्वकालिक नरकात नरक
जे त्या सैतानाचे शिष्य असतील, जे देवाचे शिष्य नाही, जे देवावर विश्वास ठेवत नाही, पर्यायाने ते त्या नरकात जातात. नरक हा तुमच्या माझ्यासाठी तयार केला होता, परंतु जे देवावर विश्वास ठेवत नाही त्या सैतानाबरोबर त्याच्या शिष्याला देखील त्याच्या घेतला होता. म्हणून तुमच्या अंतःकरणात तो आमच्या अंतःकरणामध्ये तो आत्मा वास करतो, त्याचा नाश होणार नाही. त्या आत्म्याचं तारण व्हावं म्हणून त्या तारणाला त्या देवाने या जगामध्ये पाठवलं आणि त्या तारणाने, त्या नामाने तुम्हाला प्रत्येकाचं तारण केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याने आणखी सांगितलं, येशू ख्रिस्ताबद्दल मर्यादा या शिमोनाने सांगितलं, तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल. इतकं तंतोतंत परमेश्वराने या शिमोनाला येशू ख्रिस्ताबद्दलची सर्व इत्थंभूत माहिती दिली. पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्व प्रकटीकरण दिलं. येशू ख्रिस्ताला कसं दुःख सहन करावं लागणार आहे. येशू ख्रिस्त हा जरी मर्यादा पुत्र आहे, तिच्या डोळ्यासमोर तिच्या पुत्राला त्या वधस्तंभावर मारण्यात येईल, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट टाकण्यात येईल, त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात येईल, त्याच्या कुशीत भाला बसण्यात येईल, त्याच्या जीवातून तलवार मारण्यात जाईल. जे एखाद्या आईच्या समोर आपल्या लेकरांना जर कोणी मारत असलं, साधं चाबट मारली तरी आईच्या काळजात ठस असतो. परंतु त्या मर्यादेच्या त्या जेदी काही जरी असली, तिच्या समोर तिच्या लेकराच्या त्या कुसावर त्याला खेळण्यात येणार होतं, त्याच्या हात होणार होते. ते देखील भविष्याच्या शिमोनाने त्या मर्यादेच्या ठिकाणी सांगितलं. आणि 2024 वर्षापूर्वी त्या ख्रिस्तानं या जगामध्ये येऊन हे सर्व त्याच्या संदर्भात त्याचे भविष्य केलेलं आहे, ते खऱ्या अर्थाने त्यांनी खरं केलेलं आहे. म्हणून रोमकाराच्या पत्रामध्ये आम्ही तो वाचलेला आहे, 12वा अध्याय पहिले आणि दुसरं वचन, तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे. आता देव तुमच्याकडून मागत कसं अपेक्षा करतो? आता ते यज्ञ बलिदान आता व्हायचं नाही. आता तुमच्या माझ्या पापासाठी एकमेव बलिदान अर्पण झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला समर्पण करण्याची गरज आहे. कसं समर्पण व्हावं? जिवंत शरीर. आमचं शरीर हे नाशवंत आहे, परंतु हे शरीर जे आहे, हे शरीर काय आहे? परमेश्वराचं काय आहे? लक्षात ठेवा, हे शरीर जे आहे हे परमेश्वराचं मंदिर आहे. पहिल्या त्याचा 3रा अध्याय 16वे वचन, तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्हाला देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला माहित नाही का? देवाचा जो आत्मा आहे तो फुंकलेला श्वास आहे, तो देवाचा आत्मा आमच्यामध्ये वास करतो. आता आम्ही देवाचे मंदिर आहोत आणि या मंदिराचा नाश करण्याचा अधिकार आम्हाला राहिलेला नाही. जिवंत शरीराने परमेश्वराला समर्पित करावं. आम्ही आमच्यासाठी नाही तर देवासाठी जगावं. आमच्या इच्छा आकांक्षाचे काय असतील तर आम्ही बाजूला साराव्यात आणि त्या देवासाठी आमचं जिवंत शरीर आम्ही त्या देवाला समर्पित करावं. ग्रहणीय यज्ञ समर्पित करावं. पवित्र व देवाला ग्रहणीय असं समर्पण आम्ही देवाला करावं. संत पौल म्हणतो की परमेश्वराला आता तुमचं समर्पण हवं आहे. ते कसं समर्पण हवं आहे? तर जिवंत शरीर, देवाला ग्रहणीय यज्ञ असं पवित्र व देवाला ग्रहणीय असं यज्ञ समर्पण आपण देवाला करावं. आज समर्पण दिन आहे. येशू ख्रिस्ताचं 40 दिवसानंतर समर्पण करण्यात आलं. आज देखील परमेश्वर तुमच्याकडून मागतो त्या समर्पणाची अपेक्षा करतो. आमचं जिवंत शरीर, आमचा पवित्र, आमचा अंतःकरण, ज्या अंतःकरणात ज्या शरीरामध्ये देव ज्या वास करतो ते पवित्र आमचा शरीर आणि पवित्र अंतःकरण परमेश्वराला पाहिजे. अंतःकरणापासून तो तुम्ही माझा शोध घ्या. आमच्या मनातील ज्या काही कपट भावना असतील, ज्या काही वाईट वासना असतील, मनामध्ये ज्या काही पापिष्ट वासना असतील, ज्या काही दुष्ट योजना असतील, त्या सर्व काढून टाका. त्या ख्रिस्ताचा जन्म आता तुमच्या अंतःकरणात माझ्या अंतःकरणात झालेला आहे. ते समर्पण आज ख्रिस्ताला समर्पित आहे. तेच समर्पण परमेश्वर येशू ख्रिस्त आज तुमच्याकडून अपेक्षित करत आहे. जे समर्पण येशू ख्रिस्तानं जे यज्ञ त्यांनी 2024 वर्षापूर्वी त्या क्रूस खांबावर केलं, आता त्याला कुठल्याही यज्ञाची अपेक्षा नाही. ते सर्व यज्ञ त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. फक्त तुमच्या अंतःकरणाचं समर्पण, खरं समर्पण परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि जोपर्यंत आम्ही खरं समर्पण करणार नाही तोपर्यंत आपला त्या स्वर्गीय राज्यात प्रवेश होणार नाही. जरी आम्ही विश्वास ठेवतो,
येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे. आमच्यासाठी या विश्वास ठेवल्याने स्वर्गाचे द्वार खुले झालेले आहे. आम्ही आत्तापर्यंत आत गेलो नाही. लक्षात ठेवा, आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार खुले झालेले आहे. चाव्या आमच्याकडे दिलेल्या आहे. आम्ही ते कुठून कोरोनाच्या मध्ये जाऊ शकतो. पण मध्ये प्रवेश करण्यासाठी समर्पण करण्यासाठी ख्रिस्ताचा स्वीकार करून त्याच्या मार्गात चालणं ते गरजेचं आहे. पापाचा त्याग करून देवाला ग्रहण करणं ते गरजेचं आहे. आणि आज परमेश्वर या समर्पण दिनानिमित्त तेच आमचे प्रादेशिक करत आहे. आणि ते रहस्य जे ख्रिस्ताच्या येशूच्या द्वारे त्या मंदिरामध्ये त्या तारणाला त्या ठिकाणी प्रकट झाला, ते रहस्य जे त्यावेळेस त्या ठिकाणी त्या शिमोनानं त्या ठिकाणी उघड केलं, त्याच्या पुत्राची ते कबुली दिली. आज तेच रहस्य परमेश्वर पवित्र आत्मा तुम्हाला मला प्रकट करत आहे की ख्रिस्त हा एकमेव तारणारा, त्याच्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणीही जाऊ शकत नाही. जाऊच शकत नाही. लक्षात ठेवा, लागलेलं आहे. येशू ख्रिस्त हा एकमेव मार्ग आहे आणि तीच आमच्यासाठी शिडी आहे. स्वर्ग आपल्याला दिसतोय, परंतु त्या स्वर्गात जाण्यासाठी एकमेव शिडी येशू ख्रिस्त आहे. आणि त्या शिडीवरूनच आम्हाला स्वर्गात जावं लागणार आहे. कारण त्या चाव्या किंवा तो सर्व अधिकार परमेश्वराने त्या ख्रिस्ताला दिलेला आहे. आणि म्हणून खरंच समर्पण आणि त्या ख्रिस्ताला काढून त्या अंतःकरणात त्या ख्रिस्ताला जागा द्यावी. आजही आमच्या अंतःकरणामध्ये जन्म घेण्यात तो उघडलेले वाट पाहत आहे. तो दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. जो कोणी बाहेर आहे दार उघडेल, तो ख्रिस्त त्याच्या ठाई जाईल. आणि तो सदा सर्वकाळासाठी येशू ख्रिस्ताबरोबर त्या स्वर्गाचा अभिषेक होईल. प्रभू करून आणि स्वर्गात तुम्हाला आमेन.